हॅलो अँड वन्स अगेन वेलकम टू पेटोविच पेट शॉप बुलढाणा. तुमचं पुन्हा एकदा पेटोविच पेट शॉप मध्ये स्वागत आहे. आज ऑनलाईन यायचं आणि व्हिडिओ काढायचं कारण फक्त एकच आहे. 2 दिवस झाले मला कंटिन्युअसली माझे जे रेग्युलर कस्टमर आहेत, पेट पॅरेंट्स आहेत, त्यांचे फोन येत आहेत की डॉग आमचा फार स्ट्रेस मध्ये चाललाय, खात नाहीये, व्यवस्थित डाएट फॉलो करत नाही का. तर ऍक्च्युली तुम्ही जर बघितलं असेल तर पुण्यातलं जे टेम्परेचर आहे आणि किंवा लोणार म्हणा, अकोला म्हणा, टेम्परेचर अपडाऊन चालू आहे. टेम्परेचर हाय आहे सध्या. आणि काल माझ्या एका कस्टमरचं जर्मन शेफर्ड डॉग जो आहे त्याची डेथ झाली. तो फक्त 3 महिन्याचाच होता. तर डेथ कशामुळे झाली? एसी मध्ये तर त्यांना ठेवत होते, पण ते ऑफिसला गेल्यानंतर काय व्हायचं, त्यांची मुलं त्याला बाहेर काढायचे, त्याला झाला सनस्ट्रोक आणि ते मरण पावलं काल. तर अशाच प्रकारे मला भरपूर साऱ्या कस्टमरचा फोन आला की आपले त्यांचे डॉग्स पप्पी खात नाहीये. तर त्यांच्या ह्याच्यात काय करा, तुम्ही एकदा ORS वगैरे सप्लिमेंट त्यांना चालू करा. ORS मध्ये त्यानंतर त्यांच्या डाएट मध्ये त्यांना दिवसभर जे पाणीचा बाउल आपण ठेवतो, त्या पाण्याच्या बाउलच्या ऐवजी त्यामुळे ताक म्हणजे आपलं बटर मिल्क ते पाणी टाकून ते व्यवस्थितपणे त्याच्या समोर मेंटेन ठेवा. कंटिन्युअसली पाणीचं डाएट त्याला फॉलो करा. सावलीत त्याला जास्तीत जास्त ठेवायचा प्रयत्न करा. त्याच्यावर तो बसत आहे त्याच्यावर पूर्ण असं पाणी वगैरे शिंपडून, जे पोटं तिथं ते बसायचे त्याचं ते बेड आहे त्याच्यावर थोडंसं पाणी वगैरे शिंपडून किंवा फॅन लावून अशा थंड ठिकाणी त्याला ठेवायची व्यवस्था करा. ठीक आहे. अजून काही माहिती झाली मला नक्की फॉलो करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि प्लीज काही जर तुमची अडचण असेल तर प्लीज मला कॉल करा. थँक्यू.